हॅलो नमस्कार, मी संकेत. तुमचं स्वागत आहे कलरलेस आर्ट अँड ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे कोकणी पद्धतीचं चुलीवरचं खेकड्यांचं कालवण. आणि आपण एकदम कमीत कमी पदार्थांपासून हे बनवणार आहे. तुम्हाला जास्त काही बाहेरून आणायची गरज नाही, फक्त खेकडेच लागतील. तर ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्ही पण घरात खेकडे बनवा. आता खेकडे साफ करून घेऊया आपण आणि त्यानंतर मग बनवायला चालू करूया. पहिलं सगळे असे साफ करून घेतोय बघा. एक खेकडी यांना तोडून घेऊया. फिमेल खेकडा. असे सगळे आता साफ करून घेतो, त्यानंतर तुम्हाला दाखवतो. हे बघा 14 खेकडे टोटल साफ केलेत. आणि आता चाय पितोय. चाय इम्पॉर्टंट आहे बघा. हे मोठे पाय तेवढे ठेवणार आहेत आपण, बाकी सगळे मिक्सरला लावणार आहे. मिक्सरला लावूया आणि बाकी हे पण आता साफ करून घेऊया. त्यांना कालपासून अन्न नाही घातलेला खेकड्यानं. मिक्सरला लावले, त्याचं आता पाणी काढायचं आहे. थोडंसं पाणी पण टाका आतमध्ये. आपण खेकडे बनवायला चालू करतोय. टोप ठेवलंय चुलीवर आणि हे सगळं आहे. कांदा, टोमॅटो, आले लसूणची पेस्ट आणि कढीपत्ता. तर एक एक आता तुम्हाला दाखवतो कसं काय करायचं ते. तेल टाकून घेऊया आपण. कढीपत्ता टाकलाय आणि ही कसली पेस्ट आहे, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकली आता आपण. आणि थोड्या वेळाने कांदा पण टाकून घेऊ. पहिल्याला ढवळून घेऊया. 2 कांदे आणि 1 टोमॅटो आहे, तो कापलाय आपण. आणि कांद्यावर आता थोडं मीठ पण टाकलं, म्हणजे कांदा लगेच होण्यासाठी. जरासंच टाकलं, म्हणजे नंतर परत टाकणार आहे. शेप चेंज झालेत. प्रणिता आली आता खेकडे बनवायला. आता टोमॅटो टाकूया. आपला गॅस थोडा स्लो आहे म्हणून थोडा टाईम लागतोय. कोथिंबीर टाकूया थोडीशी आणि थोडी नंतर वरून टाकूया. हळद टाकली आणि गरम मसाला टाकला. आणि हा मटन मसाला आहे, तो टाकूया खेकड्यांमध्ये. हा आहे मालवणी लाल तिखट मसाला, तो आपण थोडा टाकलाय. थोडं म्हणजे बऱ्यापैकी टाकलंय, 2 चमचे. आणि आता आपण कांदा खोबऱ्याचं वाटण टाकतोय. भाजलेला, चुलीवर भाजलेला कांदा आहे आणि खोबरं आहे, त्याचं वाटण टाकलं 2 चमचे. म्हणजे थोडा काळा असा दिसेल, म्हणजे काळा मसाल्यासारखा दिसेल. आणि टेस्ट पण अशी चुलीवरची जाईल, कारण की ते चुलीमध्ये भाजलं आहे त्यामुळं. आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. आणि आता आपण हे बघा, मिक्सरला लावलेले खेकड्याचे नांगे, त्याचं पाणी आहे ते आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया. म्हणजे ते गाळून घ्यायचं असतं आणि ते टाकायचं, म्हणजे खरी टेस्ट तर ह्यालाच येते. ते पूर्ण टाकून घेऊया. त्यानंतर आता खेकडे पण टाकून घेऊया त्याच्यामध्ये. खेकडे पण बघा एकदम भरलेले आहेत. तर आपण खेकडे पण टाकतो आतमध्ये. आता हे 15 मिनटं आपण ठेवूया चुलीवर. त्यानंतर मग मीठ टाकूया आतमध्ये आणि कोथिंबीर आहे ती टाकूया. आता तुम्हाला 15 मिनटानंतर दाखवतो आणि मध्ये एकदा दाखवतो. त्यानंतर शिजू दे त्याला आपण. म्हणजे ऑलमोस्ट तयारच झालं. जास्त काही असं वेगळं नाही याच्यामध्ये, नॉर्मलच आहे. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलं असेल, तुम्ही पण बनवून बघा. आता बघायला मस्त कड आलाय.
आता मीठ टाकून घेऊया चवीनुसार. चवीनुसारच मीठ टाकतात. थोड्या वेळानं आपण उतरूया. आता मीठ टाकले, आता कोथिंबीर टाकूया थोडी. आता 5 मिनटात होऊन जाईल. जेवायला घेऊया. अशा प्रकारे तुम्ही खेकड्यांची रेसिपी बनवू शकता. एकदम झटपट, काहीच एक्स्ट्रा लागत नाही. सुगंध मस्त सुटला. जबरदस्त. आपण ते खोबरं आणि कांदा भाजलेला टाकलेला, त्यामुळे थोडासा काळा कलर आलाय. तांबडा कलर जास्त डार्क आलाय. नाहीतर तुम्ही घरगुती वाटण वाटलं बिना चुलीवरचं तर तेवढं डार्क बनणार नाही आणि टेस्ट पण थोडी वेगळी येईल. आता ही घेऊया आपण खायला. बरोबर भाजी आपली कसली, रोवण्यांची, म्हणजे मशरूम. ही पण भाजी मी पहिल्यांदाच खाणार आहे. हे तुम्हाला अटलांसारखे दिसत असेल, पण मशरूम आहे ते, जे फक्त पावसात असतात. मस्त बघा, गरम गरम वाफ निघते दोन्ही भाज्यांमधून. आणि आता आपण खाणार आहोत. मस्त चांगलंच झालं असेल. म्हणजे आता तुम्हाला टेस्ट चांगली आहे की वाईट आहे ते कसं सांगू शकतो, कारण ती चांगलीच झाली असेल. तुम्ही पण ट्राय करा आणि टेस्ट करा आणि मला सांगा कशी होईल ती भाजी. हे तर मी चांगलंच सांगणार ना, मी बनवल्या म्हणजे. बघा, खातो आता मी, ते दाखवत नाही. आणि नंतर भेटूया. ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.